सप्तमोऽध्यायः श्रीगणेशाय नमः। जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कपे करोन अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजे नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांसी, वेतने देऊन ठेविले. त्याचमयी मुंबापुरी, विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतवरी, करुणी लोका उपदेशिती. कैकांचे भ्रमदवडिले, परमधर्मोदेशका जिंकिले, कुमार्कवर्तीयांसी आणिले, सन्मार्गावरी तयानी. त्यासी आणावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करोनी खटपटी, भुवांसी शेवटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात परंगत, भाषणे श्रोत्यांचे चित्त, आकर्षून घेतिती. रात्रंदिन रूपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी, नृपती बहुत सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ, आणि ज्ञानेश्वरी विख्यात, कित्येक संस्कृत प्राकृत, वेदांत ग्रंथ होते जे. त्याचे करुणी विवरण, संतोषित केले सर्वजन, तया नगरी सन्मान बहुत, पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करीती जन समस्त, सदा चर्चा वेदांत, राजगृही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना येती, श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण, काही एका वेदांत विषय काढून, प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार, ऐसे ऐकोनी सत्वर. यतिराज हासले, मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती, पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय मनी, हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथोनी निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करिता त्यांची भक्ती, परी हा ब्रह्म तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपुल्या स्वस्थानी, विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारोन, ब्रह्मचारी करीती शयन, जवळी पारसी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काही निशी, एक स्वप्न त्यांसी चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएक चढले असंख्य, महाविषारी त्यातून एक, दंशापणा करीतसे. ऐसे पाहोनी ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी, बोबडी पडली वैखरी, शब्द नैक बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृत आली तयांसी, त्यांनी दरोनी बुवासी, सावध केले तयावेळी. हृदय धडाधड उडू लागले, धर्मे शरीर झाले ओले, तेव्हा पारशांनी पुसले, काय झाले म्हणोनी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ. ऐसे स्वप्ने कैक पडती, असो दुसऱ्याच दिवशी, बुवा आले स्वामींपाशी, पुसता मागील प्रश्नासी. खदा खदा स्वामी हासले, मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार, होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखोनी वृश्चिकांसी, काय म्हणोसी भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे, ब्रह्मपद तदाकार होणे, हे नव्हे सोपे बोलणे, ह्यासी लागती कष्ट करणे. फुकट हाता नयेची, बुवा प्रती पटली खूण, धरिले तात्काळ स्वामी चरण, प्रेमाश्रुनी भरले नयन. कंठ झाला सद्गतीत, तया समयापासून
भक्ती चढली स्वामींचरणी, अहंकार गेला गळूनी. ब्रह्मापदा योग्य झाले स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर, त्यांचा करोनी आहार. अर्पी शंकरणा विष्णू कवी, इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याया घोडहा, श्री राजाधिराज योगीराज. श्री स्वामी समर्थ अर्पणामस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.